मित्रांनो, आजचा आपला विषय भारत सेवक समाज BSS सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स आरोग्य विभाग भरतीसाठी चालतो का? ऑफिशियल जी आर प्रूफ. मित्रांनो, मला बहुतेक विद्यार्थी विचारत होते, मी भारत समाजसेवक समाजचा सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स केलेला आहे, त्याच्यासाठी मी MPWला पात्र आहे का, ते MPWला जमतो का, ते गव्हर्नमेंट अप्रुव्हल कॉलेज आहे का, गव्हर्नमेंट अप्रुव्हल ते आहे का, ते सगळं मित्रांनो जेवढे स्टुडंट्सचे जेवढे मनात विचार होते ना, त्यामुळे मी हे लेक्चर ऑफिशियल तयार केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही ऑफिशियल जी आरचं मी तुम्हाला प्रूफ दिलेला आहे. म्हणून मित्रांनो, हे लेक्चर शेवटपर्यंत ज्यांनी भारत सेवक समाजचा सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स केलेला आहे त्यांना घाबरायची काय गरज नाही आहे. तुम्ही हे पूर्ण आपण ऑफिशियल गव्हर्नमेंटचे जे जी आर आहे पूर्ण ते पाहणार आहोत. चला सुरुवात करूया मित्रांनो. हाय फ्रेंड्स, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ प्रत्येक BSS सायंटिस्ट इन्स्पेक्टर विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून मला शेकडो विद्यार्थ्यांचे फोन, मेसेज आणि कमेंट्स येत आहे. सर, भारत सेवक समाज म्हणजे BSSचा सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स आरोग्य विभाग भरतीसाठी चालतो का? फॉर्म भरू शकतो का? डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट तर होणार नाही ना? आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण कोणत्या अफवेच्या आधारावर नाही तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पत्राच्या आधारावर पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण की ज्यांनी भारत सेवक समाजचा डिप्लोमा केलेला आहे, सायंटिस्ट इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला आहे, त्यांनी हे पूर्ण जी आर बघा. मित्रांनो, आता हे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल जी आर आहे. हे कधीच आहे मित्रांनो? 28 फेब्रुवारी. काय मित्रांनो, हे बघा, महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल जी आर आहे मित्रांनो, आणि हे कधीचं आहे? 28 फेब्रुवारी. ठीक आहे, 28 फेब्रुवारी 2024 आहे. काय आहे? सार्वजनिक आरोग्य विभाग, गोते रुग्णालय संकुल इमारत, 10वा मजला, नवीन मंत्रालय, मुंबई. ठीक आहे मित्रांनो, काय नवीन मंत्रालय हे त्याचा ॲड्रेस आहे. ओके, लक्षात ठेवा. ह्यांनी काय सांगितलं ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. आता मित्रांनो, आपल्या कोणता आहे? आपला आहे बघा भारत सेवक समाजचा आपल्याला बघायचा आहे. हे आरोग्य पर्यवेक्षकसाठी मित्रांनो, आरोग्य पर्यवेक्षकसाठी आहे मित्रांनो. हे टोटल हे बघा, आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्हता विज्ञान शाखेतील पदवी असे नमूद आहे. हे सगळं आरोग्य आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. भारत सेवक समाज हे आला आपला मित्रांनो. भारत सेवक समाज आला का मित्रांनो? ठीक आहे. आता मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याच्यात काय त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे बघा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता निरीक्षक पदवीच्या अनुषंगाने. ठीक आहे मित्रांनो, आता ह्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघू द्या. भारत सेवक समाज म्हणजेच BSS व्होकेशनल एज्युकेशन या नीती आयोग तसेच केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचं संलग्न असलेला संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या, म्हणजे हे केंद्र सरकारचं आहे मित्रांनो, चालवण्यात येणाऱ्या स्वच्छता निरीक्षक या पदवी प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षा एवं प्रशिक्षण समिती, नॅशनल बोर्ड ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग अँड एज्युकेशन, भारत सरकार द्वारा पंजीकृत समवाय संघटना या शासनमान्य संस्थेचे स्वच्छता निरीक्षक पदवी प्रमाणपत्र ग्रह धरल्याबाबत. मित्रांनो, काय सांगितले ह्यांनी? ग्रह धरण्याबाबत. हे लक्षात ठेवा. आता ह्यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो, आपण ते पाहून घेऊ. हे बघा, हे टोटल आपण पाहायचं आहे. ठीक आहे. भारत सेवक समाज ही तात्कालीन नियोजन आयोगाची मान्यतेचे सण. मित्रांनो, हे भारत सेवक समाजचं आपण पाहून घेऊ. भारत सेवक समाज ही तात्कालीन नियोजन मान्यता सन 1952. काय मित्रांनो? सन 1952 लक्षात ठेवा. 1952 स्थापन झालेली संस्था. या संस्थेकडून स्पेशलायझेशन कोर्स अलाइड हेल्थ सर्व्हिस अंतर्गत डिप्लोमा इन सायंटिस्ट हेल्थ इन्स्पेक्टर हे 1 वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येते. सद्यस्थिती विभागात शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अथवा PHI नागपूर येथून वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण कोर्स अथवा केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र धारकांना तसेच केंद्र शासनाचे NIPHTR या संस्थेच्या कोर्स ग्रह धरण्यात येतो. तसेच या पदाशी समकक्ष या सदराखाली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड, उतपी तालुका नांदेड व प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग नागपूर या 3 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तसेच भारत शासनाचे कौशल्य विकास मोहिमेअंतर्गत शासन निर्णय 28/8/2023 अन्य संकलन 16 व दिनांक 15/2/26 अन्य संस्थांचा प्रशिक्षणाला समकक्ष म्हणून विभागाने ग्रह धरलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, हे तुमचा BSSचा पूर्ण आहे. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी? आता वैद्यकीय या संदर्भात या वास्तव बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. मित्रांनो, हे आपला पॉईंट आहे. ठीक आहे मित्रांनो, हे काय आपला पॉईंट आहे? या वास्तव बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक या पदासाठी भारत सेवक समाज व्होकेशनल एज्युकेशन या नीती आयोग तसेच केंद्र शासनाचे गृह मंत्रालयाचं संलग्न असलेल्या संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या स्वच्छता निरीक्षक या पदवी प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षा एवं प्रशिक्षण समिती, नॅशनल बोर्ड ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग अँड एज्युकेशन, भारत सरकार द्वारा पंजीकृत संघटना
अभ्यासक्रम आरोग्य विभागातील पदांसाठी या भरतीसाठी गृह धरण्यास हरकत नसावी. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ज्यांनी भारत सेवक समाजचा ऑफिशियल जे सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्सचा केलेला आहे, भारत सेवक समाजमधून ज्यांनी सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स केलेला आहे त्यांना घाबरायची गरज नाही आहे. ते ऑफिशियल इलिजिबल आहेत मित्रांनो. काय ते ऑफिशियल इलिजिबल आहे आरोग्य सेवकमध्ये. MPW, हेल्थ सुपरवायझर, हेल्थ इन्स्पेक्टर, हे फॉर्म्स हे पदासाठी ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे मित्रांनो, घाबरायची गरज नाही. हे होतं आपला ऑफिशियल सिलेबस, हे ऑफिशियल GR होता. आता मित्रांनो पुढं पाहूया ऑफिशियल GR. आता हे तर एकदा आपण थोडक्यात रिव्हिजन करू. सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा कोणताही व्हॉट्सअप मेसेज नाही, कोणत्याही यूट्यूब चॅनलची माहिती नाही. हा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा अधिकृत पत्रव्यवहार आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2024 या पत्रामध्ये विविध पदांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामधील क्रमांक 5 मध्ये काय मित्रांनो, त्यामधील क्रमांक 5 मध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी आवश्यक असलेला स्वच्छता निरीक्षक म्हणजे सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स अभ्यासक्रमाबद्दल स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, GR मध्ये स्पष्ट नमूद आहे की भारत सेवक समाज म्हणजे BSS व्हॅकेशनल एज्युकेशन तसेच नॅशनल बोर्ड ऑफ व्हॅकेशनल ट्रेनिंग अँड एज्युकेशन यांच्या माध्यमातून चालविण्यात येणारा डिप्लोमा इन हेल्थ सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स या प्रमाणपत्राचा विचार करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला घाबरायची काय गरज नाही आहे. बिलकुल तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय आहे, एलिजिबल तुम्ही अप्लाय करू शकता. ओके मित्रांनो, आणखी GR मध्ये आणखी काय लिहिलेले आहे या पत्रामध्ये असे नमूद आहे की जर अभ्यासक्रम शासन मान्य संस्थांच्या अभ्यासक्रमाशी समतुल्य असेल तर अशा उमेदवारांना पात्र धरण्यास हरकत नाही. म्हणजे मित्रांनो, ज्याचं ते अभ्यास आहे, ज्याचं ते सिलेबस आहे तुमचे शासनाच्या सिलेबसनुसार असेल तर त्याला पात्र धरण्यास काय हरकत नाही, तुम्ही पात्र धरू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय, याचा सरळ अर्थ असा नाही की कोणतेही BSS सर्टिफिकेट चालेल, तर ज्या प्रमाणपत्राचा उल्लेख शासनाने या पत्रामध्ये केला आहे आणि जो संबंधित निकष पूर्ण करतो अशा प्रमाणपत्र उमेदवारांना पात्र मानण्यास हरकत नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट ॲडवाइस मित्रांनो तुमच्यासाठी, जर तुमच्याकडे BSS म्हणजे भारत सेवक समाज सायंटिस्ट इन्स्पेक्टर सर्टिफिकेट असेल तर घाबरायची गरज नाही. सर्व मूळ कागदपत्रे, मार्कशीट, प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास हा शासनाचा GR डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वेळी सोबत ठेवा. ठीक आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा फेक न्यूजपासून सावध राहा. आजकाल सोशल मीडियावर अनेक जण BSS चालत नाही, फॉर्म भरू नका अशा अफवा पसरत असतात. पण आपण नेहमी ऑफिशियल GR, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आणि शासनाच्या कागदपत्रांवर विश्वास ठेवला पाहिजे. मित्रांनो, आजचं GR फक्त BSS कोर्सबद्दल नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आशेचा पुरावा आहे, ज्याने अनेक वर्षे मेहनत करून सायंटिस्ट इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केला आहे. काही लोकांच्या एका चुकीच्या वाक्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरतात, अभ्यास सोडून देतात आणि स्वतःलाच अपात्र समजू लागतात. पण लक्षात ठेवा, अफवा तुमचं भविष्य ठरवत नाही, अधिकृत शासन निर्णय ठरवतात. आज तुमच्याकडे पात्रता आहे, कागदपत्र आहेत आणि संधीही तुमच्या समोर उभी आहे. आता फक्त एक गोष्ट तुमच्या हातात आहे, तुमची तयारी. हे लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची तयारी. कारण की मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. मित्रांनो, आता एक न्यूज मी पाहिली, त्याच्यामध्ये फक्त सांगितलेलं आहे ग्रुप C साठी मित्रांनो 7 लाख फॉर्म आले. किती मित्रांनो, आता विचार करा, कॉम्पिटिशन किती खूप जास्त आहे मित्रांनो. आणि आपण जे पोस्टसाठी अप्लाय करते ते पण ग्रुप Cची आहे. तर मित्रांनो, एक वर्ष जर गेला, आता मित्रांनो मागची भरती 2023 मध्ये आली, कधी आली ती 2023. आता एक वर्ष जर आपला वाया गेला मित्रांनो, एक वर्ष आपल्या जर आपण लेट झालो तर एक वर्षामध्ये मित्रांनो 1 लाख स्टुडंट्स वाढतात. हे लक्षात ठेवा. किती स्टुडंट वाढतात मित्रांनो, 1 लाख स्टुडंट वाढतात. आता 3 वर्ष झाले मित्रांनो, कमीत कमी आपली तयारी मित्रांनो 3 लाख स्टुडंट्समध्ये असन. आता माझ्या हिशोबाने मित्रांनो MPW, हेल्थ इन्स्पेक्टर आणि हेल्थ सुपरवायझर हे 3 पदांसाठी मित्रांनो कमीत कमी 1 ते 2 लाख, 2 ते 2.5 लाख फॉर्म येऊ शकतात मित्रांनो. कारण की SI सर्टिफिकेट सगळ्यांनी केलेलं आहे. 2023ला कोणाला माहिती नव्हता, पण यंदा सगळ्यांना माहिती आहे. काय मित्रांनो, सगळ्यांना त्याचं नॉलेज आलेलं आहे. SI कोर्स काय आहे, ते कोणत्या पदासाठी असतो, त्याचा सिलेबस कोणता आहे, ते सगळं त्यांना माहिती झालेलं आहे मित्रांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कॉम्पिटिशन किती असू द्या, आपल्याला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही. फक्त आपल्याला प्रिपरेशनवर लक्ष द्यायचं मित्रांनो. कॉम्पिटिशनवर आपल्याला लक्ष द्यायचं का नाही, आपलं प्रिपरेशन कसं चाललं आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आता मित्रांनो, जाहिरात येण्याची वाट पाहत बसू नका. जे विद्यार्थी जाहिरातीची आधीपासून अभ्यास सुरू करतात त्यांचीच निवड होते. जाहिरात आल्यानंतर सुरुवात करणारे बहुतेक जण फक्त स्पर्धात राहतात. दररोज स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी माझ्या सरकारी नोकरीसाठी काय केले. जर या प्रश्नाचं उत्तर रोज मिळालं तर निकालाच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कोणी थांबू शकणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं स्वप्न मोठे आहे, तुमच्या आईवडिलांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे मोबाईलवरील ही काही मिनिटाचे मनोरंजन सोडा
आणि पुस्तकांसोबत काही तास घालवा. आजचा त्याग उद्याचे यश बनतो. मी तुम्हाला फक्त माहिती देण्यासाठी नाही तर तुमची निवड व्हावी म्हणून प्रत्येक अधिकृत GR, प्रत्येक महत्त्वाचा अपडेट आणि संपूर्ण अभ्यासक्रम या चॅनलवर आणत आहे. आता जबाबदारी तुमची आहे मित्रांनो. सातत्याने अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि शेवटपर्यंत लढा. मला पूर्ण विश्वास आहे की या चॅनलवर बसून अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या हातात लवकरच आरोग्य विभागाचे अपॉइंटमेंट लेटर असेल. त्या दिवशी तुम्ही अभिमानाने म्हणाल मी हार मानली नव्हती म्हणून आज मी इथे आहे. मित्रांनो आज आपण अधिकृत शासनपत्राचे आधारे समजून घेतली. भारत सेवक समाज BSS सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने पात्रतेबाबत स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अधिकृत GR आधारित अपडेटसाठी MPW लर्निंग सेंटरसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.